स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत फार मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। कारण या आठवड्यात घरोघरी मातीच्या चुली आणि बाई तुझा आशीर्वाद या दोन मालिका सोडल्या तर इतर कोणत्याही मालिकेच्या टीआरपी मध्ये वाढ झाली नाही। उलट प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठी घसरण झाली आहे। तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेने थेट टॉप 2 मध्ये झेप घेतली आहे आणि महाराष्ट्राची नंबर 1 असणाऱ्या ठरल्या तर मग मालिकेने महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनण्याचे स्थान गमावले आहे व टीआरपी मध्ये मोठी घसरण झाली आहे। आणि तू रे माझा मित्र या मालिकेने देखील टॉप 2 चं स्थान गमावलं आहे। ही मालिका नेहमी टॉप 2 मध्ये असायची, मात्र यावेळी मालिका टॉप 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर थेट 5 मध्ये पोहोचली आहे। तू रे माझा मित्र या मालिकेची टीआरपी घसरत ही मालिका आता बॉटम मध्ये पोहोचली आहे। तू रे माझा मित्र मालिकेच्या टीआरपी मध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। तर पाठराखीण या मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे। तसेच सुना येती घरा या नव्या मालिकेचा पहिला ओपनिंग टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे आता 24व्या आठवड्याचे धमाकेदार टीआरपी रिपोर्ट समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊया टीआरपी मध्ये कोणत्या मालिकेने वर्चस्व कायम राखलं आहे आणि कोणत्या मालिका टीआरपी मध्ये धपकन आपटल्या आहेत, तसेच कोणत्या मालिका गेल्या आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये। पाहूयात याबद्दलचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिका। तर नंबर 10 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 0.8च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। वचन दिले तू मला या मालिकेच्या टीआरपी मध्ये आता सातत्याने घसरण होताना दिसत आहे। मालिका दिवसेंदिवस बॉटम मध्ये चालली आहे। तर नंबर 9 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 0.1 ने घसरण झाली आहे। एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे। मात्र वचन दिले तू मला या मालिकेच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेची टीआरपी ठीकठाक आहे। तर नंबर 8 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 1.3च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील सातत्याने घसरण होत आहे। दिवसेंदिवस मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण होत राहिली आहे। त्यामुळेच या मालिकेची वेळ आता बदलण्यात येणार आहे। दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता प्रवाह दुपारमध्ये टीआरपी मध्ये कमाल करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर नंबर 7 वरती आहे 15 जून पासून सुरू झालेली नवी मालिका सुना येती घरा। सुना येती घरा या मालिकेने मिळवला आहे 1.9चा टीआरपी। सुना येती घरा या मालिकेचा हा ओपनिंग टीआरपी आहे। झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या तुलनेत सुना येती घरा या मालिकेने चांगली ओपनिंग केली आहे। मात्र तरी देखील सुना येती घरा ही मालिका सुरुवातीलाच टॉप 5 मध्ये आपली जागा निर्माण करू शकली नाही। आता येणाऱ्या दिवसात सुना येती घरा ही मालिका टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर नंबर 6 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने वाढ झाली आहे। मालिकेच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। जेव्हापासून घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलली आहे, जेव्हापासून ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होत आहे, तेव्हापासून केवळ एकदाच मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरण झाली होती। रात्री 10:30च्या स्लॉटला मालिकेच्या टीआरपी मध्ये उलट सातत्याने वाढ होताना दिसत आहे। मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरण होताना दिसत नाही। मालिका आता टीआरपी मध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे। त्यामुळेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता बंद न करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने निर्णय घेतला आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे नेहमी टॉप 2 मध्ये असणारी तू रे माझा मित्र ही मालिका 2.5च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तू रे माझा मित्र या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने अशी प्रचंड मोठी घसरण होऊन मालिकेने टॉप 2 चं स्थान गमावलं आहे। तू रे माझा मित्र ही मालिका ऑक्टोबर महिन्यापासून रात्री 8 वाजताच्या प्राईम टाइमला प्रदर्शित होत होती। तेव्हापासून मालिका नेहमी टॉप 2 मध्ये असायची, मात्र पहिल्यांदाच या मालिकेचं टॉप 2 चं स्थान घसरलं आहे। तर टॉप 4 मध्ये आहे पाठराखीण ही मालिका 2.5च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत पाठराखीण मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नसला तरी देखील पाठराखीण या मालिकेने टॉप 4 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे। तर टॉप 3 मध्ये आहे आनंदी ही मालिका 2.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 0.1 ने घसरण झाली आहे आणि मागील आठवड्यात आनंदी ही मालिका टॉप 2 मध्ये होती। मात्र या आठवड्यात आनंदी या मालिकेने टॉप 2 चं स्थान गमावलं आहे। तर टॉप 2 मध्ये थेट झेप घेतली आहे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेने 2.7च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। प्रेक्षकांना बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रचंड आवडत आहे। ही मालिका
TRP मध्ये चांगली कमाल करत आहे। बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका देखील बनू शकते। या मालिकेची TRP पाहून या मालिकेची नंबर 1 मालिका बनण्याकडे वाटचाल दिसत आहे। तर स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 2.9चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। ठरलं तर मग ही मालिका केवळ स्टार प्रवाह वाहिनीचीच नंबर 1 मालिका बनली आहे। ही मालिका आता महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली नाही। ठरलं तर मग या मालिकेचा आता बऱ्याच वर्षातून महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनण्याचं स्थान गेलं आहे। तब्बल 1 महिन्यापासून मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने घसरण होत आहे आणि अखेर आता मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने घसरण होत अखेर नंबर 1चं स्थान गमावलं। मात्र सध्या तरी ठरलं तर मग ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे। तर हा होता वीक 24 म्हणजेच 13 जून ते 19 जूनच्या 24व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। या आठवड्यात स्टार प्रवाहाची इतिहासातील मोठी हार झाली आहे। ठरलं तर मग मालिकेने महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान गमावला आहे। दरम्यान आता मनोरंजनाच्या अध्यायामधील नव्या मालिका सुरू झाल्यावर पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये वाढ होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या TRP मध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे झी मराठी वाहिनीचा TRP रिपोर्ट यावेळी खूपच खास आणि रंजक आहे। त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या इतर मालिकांचा TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।